सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं कारा डोंगर जंगल. ट्रेकर्समध्ये एक नियम असतो, सूर्यास्त झाला की जंगलातून बाहेर पडायचं नाही. पण आम्ही तो नियम मोडला होता आणि ती आमची पहिली आणि शेवटची चूक ठरली. आम्ही 5 जण होतो. मी, समीर, नेहा, पूजा आणि कबीर. मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून 2 दिवसांचा ब्रेक घेण्यासाठी आम्ही या आरवाटेच्या जंगलात कॅम्पिंगसाठी आलो होतो. कबीरला ऑफबीट ठिकाणांची आवड होती. त्यानेच गुगल मॅपवर हे कारा डोंगर शोधून काढलं होतं. दाढी जंगलाच्या पायथ्याशी पार करून आम्ही चालत आत शिरलो. तेव्हा दुपारचे 4 वाजले होते. प्लॅन साधा होता. वरच्या पठारावर जायचं, टेंट लावायचे, बोनफायर करायचं आणि सकाळी खाली उतरायचं. पण जंगलात शिरल्यावर अर्ध्या तासातच वातावरण बदललं. हवा अचानक जड झाली. मगाशी जो वारा वाहताना सुखद वाटत होता तो आता अंगाला झोंबू लागला होता. आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे जंगलातील शांतता. पक्ष्यांचा आवाज नाही, किड्यांची किरकिर नाही, फक्त आमच्या बुटांचा वाळलेल्या पानांवर पडणारा खरखर आवाज. अरे मॅपमध्ये रस्ता सरळ दाखवतोय, पण इथे तर झाडी वाढली आहे. समीरनं मोबाईल हलवत म्हटलं. नेटवर्कचे दांडे कधीच गायब झाले होते. कबीर, तू नक्की रस्ता बघून आला होतास ना? नेहानं चिलून विचारलं. अगं हो, समोरच तर आहे ती पायवाट. चला पटकन, अंधार पडायच्या आत वर पोचायला हवा. कबीरनं घाई केली. आम्ही कबीरच्या मागे चालू लागलो. पण जसजसे आम्ही पुढे जात होतो तसा एक उग्र वास नाकात शिरू लागला होता. सुरुवातीला तो वास कुजलेल्या पालापाचोळ्याचा वाटला, पण हळूहळू तो तीव्र होत गेला. तो वास मांस सडल्याचा होता. बाप रे, कसला घाणेरडा वास येतोय. पूजाने नाकाला रुमाल लावला. एखादा प्राणी मेला असेल आसपास, मी म्हणालो. पण मला आतून अस्वस्थ वाटत होतं, कारण प्राण्याचं मडं सडल्यावर वास येतो, पण हा वास ताजा होता. जसं कत्तलखान्यात शिरल्यावर रक्ताचा कच्चा वास येतो तसा. आम्ही एका वळणावर पोचलो आणि थबकलो. समोर पायवाट संपली होती आणि तिथे एक जुनं मोडकळीस आलेलं दगडी बांधकाम होतं. कदाचित जुन्या काळातील एखादं देऊळ असावं, पण त्याला शेंदूर नव्हता किंवा देवाची मूर्ती नव्हती. त्याऐवजी त्या दगडावर काहीतरी विचित्र लटकवलं होतं. मी टॉर्चचा प्रकाश टाकला. ते बघून नेहाच्या तोंडून आ किंचाळी फुकली. त्या दगडाला जे लटकवलं होतं ते तोरण नव्हतं, ती आतडी होती. प्राण्यांची की माणसाची हे कळायला मार्ग नव्हता, पण ती आतडी अजूनही ओली होती आणि त्यातून रक्त खाली दगडावर ठिबकत होतं. टप टप टप. आणि त्या आतड्यांच्या खाली दगडावर राखेने एक चिन्ह काढलं होतं. एक उलटा त्रिकोण आणि त्यामध्ये डोळा. हे काय आहे? समीरचा आवाज थरथरला. कबीर, आपण चुकीच्या रस्त्याने आलोय. चल मागे फिरूया, मी कडक आवाजात म्हणालो. हो हो, चल निघूया. कबीरही घाबरला होता. आम्ही पटकन मागे वळलो. ज्या पायवाटेने आम्ही आलो होतो त्याच वाटेने परत जायचं ठरवलं. आम्ही साधारण 15 ते 20 मिनिटे चाललो असू, पण रस्ता संपतच नव्हता. खरं तर आम्ही जिथे गाडी लावली होती तिथे पोचायला फक्त 10 मिनिटे लागायला हवी होती. रस्ता कुठे गेला? नेहा रडायला लागली. सुरुवातीला हलके हुंदके, मग आवाज थरथरायला लागला. आम्ही ज्या वाटेने आलो होतो तिथे आता घनदाट झाडी होती. झाडं एकमेकात गुंतलेली, वेली आडव्या तिडव्या. जणू आम्ही आत शिरल्यानंतर कोणीतरी आमच्या मागचा रस्ताच मिटवून टाकला होता. रात्रीचे 7 वाजून गेले होते. जंगलात मीठ काळोख पसरला होता, इतका दाट की डोळे उघडे असूनही काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. आमच्याकडे फक्त 2 मोठ्या टॉर्च होत्या. त्यांचा प्रकाश थरथरत पुढे जात होता आणि प्रत्येक झाडामागे अंधार पुन्हा घट्ट होत होता. मी जमिनीकडे पाहत हळूच म्हणालो, आपण गोल फिरतोय. कशावरून?
कबीरनं विचारलं. मी टॉर्चचा प्रकाश हळूच जमिनीवर एका विशिष्ट जागी टाकला. तिथे एक चॉकलेटचं रॅपर पडलं होतं, तेच जे मगाशी समीरनं खाऊन टाकलं होतं. आणि त्याच्याच बाजूला एका मोठ्या जनावराच्या पायाचे ठसे होते. पण ते ठसे मगाशी तिथे नव्हते. म्हणजे आम्ही पुढे गेल्यावर कोणीतरी आमच्या मागावर होतं. आपण इथेच थांबू शकत नाही, काहीतरी हालचाल केली पाहिजे, समीर म्हणाला. तेवढ्यात चुरपांमधून कसला तरी आवाज आला. सळसळ, खस, सळसळ. जणू कोणीतरी जमिनीला पोटाने घासत सरपटत वेगाने जात होतं. कोण आहे? कोणीच उत्तर दिलं नाही. पण तो कुचका वास अचानक वाढला. इतका वाढला की श्वास घेणं कठीण झालं. गाईज, तिकडे बघा. पूजाने बोट दाखवलं. लांब झाडांच्या दाटीमध्ये साधारण 50 फुटांवर 2 टॉर्चचे प्रकाश दिसत होते. थँक गॉड, दुसरे ट्रेकर्स आहेत. कबीर आनंदाने ओरडला. ओ हॅलो, मदत करा. आम्ही त्या प्रकाशाच्या दिशेनं धावत सुटलो. आम्हाला वाटलं कोणीतरी कॅम्प लावला असेल. पण जसे आम्ही जवळ गेलो, आमचे पाय थिजले. ते टॉर्चचे प्रकाश नव्हते, ते डोळे होते. सुमारे 7 फूट उंचीवर हवेत तरंगणारे 2 पिवळसर चमकणारे डोळे. आणि त्या डोळ्यांच्या खाली शरीर नव्हतं, फक्त अंधार होता. आम्ही जागीच थांबलो. ते काय आहे? नेहा कुजबुजली. पुढच्याच क्षणी त्या डोळ्यांनी पापणी लवली आणि एक आवाज आला. असा आवाज जो मानवी घशातून येणं शक्य नव्हतं. एखाद्या प्राण्याची किंचाळी आणि माणसाचं हसू याचं विचित्र मिश्रण. खे 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 ग. पळा, मी ओरडलो. आम्ही जीवाच्या आकांताने विरुद्ध दिशेने पळू लागलो. काट्या कुट्यांनी अंगाचे कपडे फाटले, हातापायाला ओरखडे आले, पण आम्ही थांबलो नाही. नेहा पडली. समीरने तिला उचललं. आम्ही धावत एका खडकाळ भागावर आलो आणि तिथे एका छोट्या गुहेसारख्या कपारीत शिरलो. टॉर्च बंद करा, मी धापा टाकत म्हणालो. आम्ही अंधारात एकमेकांना बिलगून बसलो होतो. हृदयाचे ठोके इतके जोरात होते की ते बाहेरच्यालाही ऐकू जातील अशी भीती वाटत होती. बाहेर आता शांतता होती. साधारण अर्ध्या तासाने जेव्हा आम्हाला वाटलं की धोका टळला आहे, कबीरने आपली बॅग उघडली आणि पाण्याची बाटली काढली. त्याच्या बॅगेतून एक वस्तू खाली पडली. एका जुन्या पद्धतीचा डिजिटल कॅमेरा. हा तुझा आहे का? मी विचारलं. नाही, मगाशी आपण पळत होतो तेव्हा माझ्या पायदळी काहीतरी आलं. मला वाटलं माझीच पॉवर बँक पडली, म्हणून मी अंधारातच उचलून खिशात टाकलं. चालू करून बघ, समीर म्हणाला. कबीरने तो कॅमेरा चालू केला. बॅटरी लाल रंगात होती, पण तो चालू झाला. त्यात शेवटची रेकॉर्ड केलेली व्हिडिओ क्लिप होती. तारीख 2 दिवसांपूर्वीची. आम्ही उत्सुकतेने स्क्रीनकडे पाहिलं. व्हिडिओ सुरू झाला. व्हिडिओमध्ये 3 मुले दिसत होती, प्रेकरसारखीच. ती हसत होती, मस्ती करत होती. पण व्हिडिओच्या शेवटच्या 1 मिनिटात जे दिसलं त्याने आमच्या पायाखालची जमीन सरकली. व्हिडिओमध्ये रात्रीची वेळ होती, अगदी आत्तासारखीच. कॅमेरा जमिनीवर पडला होता आणि रेकॉर्डिंग सुरू होतं. ती 3 मुले एका झाडाखाली बसली होती आणि त्यांच्या समोर एक आकृती उभी होती. ती आकृती माणसासारखीच दिसत होती, पण तिचे हात गुडघ्यांच्या खाली लोंबकळत होते. त्या आकृतीनं एका मुलाचं डोकं धरलं आणि एखादं फळ फोडावं तसं कच्च करून फोडलं. व्हिडिओमध्ये रक्ताची धार कॅमेऱ्याच्या लेन्सवर उडाली. पण सर्वात भयानक गोष्ट पुढे होती. त्या आकृतीनं मान वळवली आणि कॅमेराकडे पाहिलं.
त्याचा चेहरा, तो चेहरा कबीर सारखा होता. व्हिडिओमधला तो राक्षस हुबेहूब कबीर सारखा दिसत होता. आम्ही धक्क्यानं स्क्रीनवरून नजर हटवली आणि खऱ्या कबीरकडे पाहिलं. कबीर आमच्याकडे बघून हसला, पण ते हसू कबीरचं नव्हतं. त्याचे ओठ कानाच्या टोकापर्यंत फाटले होते आणि तो घोगऱ्या आवाजात म्हणाला, मी रस्ता विसरलो नव्हतो, मीच तुम्हाला इथे आणलंय. त्या क्षणी गुहेतल्या अंधारात कबीरच्या अंगातून तोच मांस सडल्याचा वास येऊ लागला. गुहेतल्या त्या अंधूक प्रकाशात कबीरचा चेहरा वितळल्यासारखा झाला होता. तो हसत होता, पण ते हसणं नैसर्गिक नव्हतं. त्याच्या तोंडाच्या दोन्ही बाजू हळूहळू फाटत चालल्या होत्या. जसं एखादं जुनं कापड असावं तशी त्याच्या गालाची त्वचा उकलायला लागली होती. झर्र झर्र. तो कातडी फाटण्याचा ओला आवाज त्या बंदिस्त गुहेत घुमला. आम्ही चौघे पुतळ्यासारखे थिजून गेलो होतो. मेंदू काम करत नव्हता. ज्या मित्रासोबत आम्ही मुंबईतून निघालो, ज्याच्यासोबत मगाशी हसलो खेळलो, तो मित्र आता समोर उभा होता, पण त्याचं शरीर. कबीर, हे काय? पूजाच्या तोंडून शब्द फुकले. त्या गोष्टीनं पूजाकडे पाहिलं. त्याच्या फाटलेल्या गालातून आता आतला खरा जबडा दिसू लागला होता. लाल भडक हिरड्या आणि सुऱ्यांसारखे लांब पिवळे दात. कबीरची त्वचा आता फक्त एका मुखवट्यासारखी त्याच्या चेहऱ्यावर लटकत होती. कबीर, कबीर, कबीर. तो कबीरच्याच आवाजात बोलला, पण तो आवाज टेप रेकॉर्डर अडकल्यासारखा तुटक तुटक येत होता. कबीर तर कधीच मेला. त्याला चविष्ट चव होती. हे ऐकताच माझ्या अंगातली भीती जाऊन तिथे जगण्याची धडपड जागी झाली. माझ्या हातात अजूनही ती जड धातूची टॉर्च होती. तो राक्षस नेहाच्या दिशेने झेपावला. त्याचे हात लांब झाले आणि नखं चाकून सारखी बाहेर आली. नेहा, बाजूला हो! मी ओरडलो आणि पूर्ण ताकद लावून हातातील टॉर्च त्याच्या डोक्यात मारली. एखादं टरबूज फुटावं तसा आवाज झाला. त्या राक्षसाचं डोकं एका बाजूला कललं. कबीरच्या कवटीचा भाग चेपला गेला होता, पण त्यातून रक्त नाही तर काळा चिकट पदार्थ बाहेर उडाला. त्या धक्क्याने तो राक्षस मागे पडला. पळा, बाहेर पळा! मी समीर आणि पूजाला खेचत बाहेर काढलं. आम्ही गुहेतून बाहेर पडलो आणि पुन्हा त्या घनदाट जंगलात धावू लागलो. पाऊस आता थांबला होता, पण जमिनीवरचा चिखल निसरडा झाला होता. आम्ही दिशाहीन धावत होतो. फक्त त्या गुहेपासून लांब जायचं होतं. मागे गुहेतून एक अमानवीय किंचाळी ऐकू आली. तो राग होता, शिकार निसटल्याचा राग. विक्रांत, थांब, मला दम लागलाय. पूजा रडत होती. तिची अवस्था वाईट होती. थांबू नकोस पूजा, तो आपल्या मागेच आहे. समीर म्हणाला. त्याचा श्वास फुलला होता. आम्ही एका ओढ्याजवळ आलो. पाणी वेगाने वाहत होतं. आम्ही ओढा ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. मी आणि नेहा पुढे होतो. पूजा आणि समीर मागे होते. मी काठावर पोचलो आणि नेहाचा हात धरून तिला वर खेचलं. मी मागे वळलो. समीर, पूजा, पटकन हात द्या! पूजा पाण्याच्या प्रवाहातून चालत पुढे आली. तिने माझा हात पकडला. पण समीर प्रवाहाच्या मध्यभागी थांबला होता. समीर, काय करतोयस? चल लवकर! मी ओरडलो. समीरनं मान वर केली. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. तो आमच्याकडे नाही तर आमच्या पाठीमागे अंधारात झाडावर पाहत होता. विक्रांत, वर बघ, समीर हळू आवाजात म्हणाला. मी टॉर्चवर फिरवली आणि माझ्या काळजाचं पाणी झालं. आमच्या डोक्यावरच्या फांदीवर तो कबीर बसला होता. तो चालत आला नव्हता.
तो झाडावरून उड्या मारत आमच्याही आधी इथे पोचला होता. त्याचं शरीर आता पूर्णपणे बदललं होतं. कबीरची मानवी त्वचा त्याने फाडून फेकून दिली होती. आता तो एक 7 फुटी काळा कभिन्न स्नायू राक्षस होता. त्याचे डोळे लाल निखाऱ्यासारखे होते. समीरने पळण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता. त्या राक्षसाने झाडावरून थेट समीरवर झेप घेतली. धबाक! पाण्यात मोठा आवाज झाला. समीर आणि तो राक्षस पाण्यात पडले. वाचवा विक्रांत! समीरच्या किंचाळ्यांनी जंगल हादरून गेलं. मी पाण्यात उडी मारणार होतो, पण नेहाने मला घट्ट धरून ठेवत समीर हळू आवाजात म्हणाला. मी टॉर्चवर फिरवली आणि माझ्या काळजाचं पाणी झालं. आमच्या डोक्यावरच्या फांदीवर तो कबीर बसला होता. तो चालत आला नव्हता. तो झाडावरून उड्या मारत आमच्याही आधी इथे पोचला होता. त्याचं शरीर आता पूर्णपणे बदललं होतं. कबीरची मानवी त्वचा त्याने फाडून फेकून दिली होती. आता तो एक 7 फुटी काळा कभिन्न स्नायूल राक्षस होता. त्याचे डोळे लाल निखाऱ्यासारखे होते. समीरने पळण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता. त्या राक्षसानं झाडावरून थेट समीरवर झेप घेतली. धबाक! पाण्यात मोठा आवाज झाला. समीर आणि तो राक्षस पाण्यात पडले. वाचवा विक्रांत! समीरच्या किंचाळ्यांनी जंगल हादरून गेलं. मी पाण्यात उडी मारणार होतो, पण नेहानं मला घट्ट धरून ठेवलं. नको जाऊ, तू पण मरशील. आम्ही काठावरून पाहिलं. पांढऱ्या शुभ्र पाण्यात आता रक्ताचे लाल लोट मिसळत होते. त्या राक्षसाने समीरला पाण्यातच दाबून धरलं होतं. समीरचे हातपाय धडपडत होते. अचानक एक कच्चा आवाज आला. हाड मोडल्याचा आवाज. समीरचा हात विचित्र कोनातून वाकला. त्या राक्षसाने आपले सुळे समीरच्या गळ्यात घुसडले. रक्ताची एक मोठी फवारा उडाला आणि समीरची धडपड शांत झाली. त्या राक्षसाने समीरचं निपचित पडलेलं शरीर जबड्यात पकडलं आणि तो अंधारात ओढत घेऊन गेला. पाण्याच्या आवाजात समीरचं शरीर फरफटत नेल्याचा आवाज विरून गेला. समीर! पूजा गुडघ्यावर बसून ऑक्साबॉक्सी रडू लागली. उठ पूजा, आता रडत बसलो तर आपलाही नंबर लागेल. मी कठोर होऊन तिला उठवलं. माझा आतला मित्र कधीच मेला होता. आता फक्त एक प्राणी जिवंत होता, ज्याला स्वतःचा जीव वाचवायचा होता. आम्ही पुन्हा पळालो. आता आम्ही फक्त तिघे उरलो होतो, मी, नेहा आणि पूजा. साधारण अर्धा तास पळाल्यावर आम्हाला समोर काहीतरी दिसलं. जंगलाच्या दाटीत एक पडकं जुनं बांधकाम होतं, एखाद्या वाड्यासारखं. दरवाजा तुटलेला होता, भिंती ढासळल्या होत्या. तिथे लपून बसूया, नेहा म्हणाली. आम्ही त्या वाड्याच्या आवारात शिरलो. आत प्रवेश करताच एक वेगळीच थंडी जाणवली. बाहेरच्या हवेपेक्षा कितीतरी जास्त थंड. हा वाडा ब्रिटिशकालीन वाटत होता. कौलारू छत अर्धे उडाले होते. आम्ही मुख्य हॉलमध्ये शिरलो. तिथे धूळ, भुनी वटवाघुळांची विष्ठा पडली होती. मी पटकन दरवाजा लावायचा प्रयत्न केला, पण दरवाजा निखळलेला होता. म्हणून आम्ही बाजूचा एक जुना कपाट दरवाजाला आडवा लावला. समीर गेला. पूजा अजूनही शॉकमध्ये होती. तो राक्षस काय होता विक्रांत? तो कबीरसारखा का दिसत होता? मी भिंतीला टेकून बसलो. कबीरचा कॅमेरा अजूनही माझ्या खिशात होता. मला वाटतं तो मिमिक आहे, मी धापा टाकत म्हणालो. तो माणसांची शिकार करतो आणि मग त्यांची कातडी पांघरून पुढच्या शिकारीला फसवतो. कबीरला त्याने आपण येण्याआधीच मारलं असणार. आता आपण काय करायचं? इथे नेटवर्क नाहीये, रस्ता माहित नाहीये. नेहा रडविली झाली होती. तेवढ्यात वाऱ्याच्या वरच्या मजल्यावरून आवाज आला. ठक ठक ठक, जसा कुणीतरी काठी टेकवत चालत आहे. आम्ही तिघेही वर पाहू लागलो.
आमच्या डोक्यावरच्या लाकडी सिलिंगला फटी होत्या. त्या फटीतून वरच्या मजल्यावरचा प्रकाश खाली येत होता. पण वाड्यात तर लाईट नव्हती. मग वर प्रकाश कुठून आला? तो कंदिलाचा प्रकाश होता. इथे कोणीतरी राहतंय का? पूजानं आशेनं विचारलं. नाही पूजा, या जंगलात माणूस राहूच शकत नाही, मी म्हणालो. आम्ही श्वास रोखून वर पाहत होतो. त्या फटीतून एक डोळा खाली आमच्याकडे पाहत होता, माणसाचा डोळा. आणि वरून एक म्हातारा आवाज आला. पाहुणे आलात, वर या, खाली सुरक्षित नाहीये. तो आवाज मदतीचा वाटत होता, पण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण आमच्याकडे पर्याय नव्हता. बाहेर तो कातडी पांघरलेला राक्षस होता आणि आत हे रहस्यमय आमंत्रण. आम्ही लाकडी जिन्यावरून हळूहळू वरच्या मजल्यावर गेलो. वरच्या खोलीत एक म्हातारा माणूस बसला होता. त्याचे केस पांढरे होते, अंगावर फाटकं धोतर होतं. त्याच्या बाजूला एक कंदील जळत होता. पण खोलीत त्या म्हाताऱ्याशिवाय अजून काहीतरी होतं जे बघून आमचे डोळे विस्फारले. खोलीच्या भिंतींवर शेकडो फोटो टांगले होते. ट्रेकर्सचे फोटो, हसणारे, खेळणारे, पोज देणारे तरुण तरुणी. आणि त्या फोटोच्या खाली रक्ताने तारखा लिहिल्या होत्या. त्यात सर्वात शेवटचा फोटो आमचा होता. आम्ही जंगलाच्या पायथ्याशी काढलेला ग्रुप सेल्फी. म्हातारा आमच्याकडे बघून खिखी करून हसला. त्याचे दात काळे होते. तुम्ही उशीर केलात, म्हातारा म्हणाला. तो आता भुकेला झालाय. कोण? मी विचारलं. माझा देव. म्हाताऱ्यानं खोलीच्या कोपऱ्यातल्या एका मोठ्या लोखंडी पिंजऱ्याकडे बोट दाखवलं. तो पिंजरा अंधारात होता, पण त्यातून सळसळ आवाज येत होता. आणि त्या पिंजऱ्यातून तोच आवाज आला जो कबीरच्या गुहेत आला होता. समीरच्या शेवटच्या क्षणी ऐकू आलेला आवाज. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा होता आणि पिंजरा रिकामा होता. म्हणजे तो राक्षस बाहेरून नाही तर याच वाड्यातून आला होता. तेवढ्यात खालून आम्ही लावलेल्या कपाटाचा धडाम आवाज आला. तो राक्षस वाड्यात शिरला होता. म्हातारा आनंदानं टाळ्या वाजवू लागला. आला, माझा बाळ जेवायला आला. आता फक्त एकच आवाज येत होता, जड पावलांचा. ते लाकडी जिने जुने होते. प्रत्येक पावलागणिक ते विव्हळत होते. खोलीतल्या म्हाताऱ्यानं आनंदानं कंदील उंचावला. त्याच्या डोळ्यात एक वेडसर चमक होती. तो आला, त्याला भूक लागलीये आणि तुम्ही नशिबानं आजचे जेवण आहात. माझं डोकं सुन्न झालं होतं, पण शरीरानं काम करायचं थांबवलं नव्हतं. नेहा, खिडकी बघ, उघडतीये का? मी ओरडलो. नेहा धावत खिडकीकडे गेली. विक्रांत, गंजलीये ती, जाम झालीये. मी म्हाताऱ्याच्या अंगावर धावून गेलो. त्याच्या गळ्याला धरून भिंतीला टेकवलं. तो दरवाजा बंद कर, नाहीतर तुला आधी मारेन. म्हातारा खिखी करून हसला. त्याच्या तोंडातून घाणेरडा वास आला. त्याला कोणीच थांबवू शकत नाही. मी त्याला 40 वर्ष सांभाळलंय. तो माझा मुलगा आहे, माझा देव आहे. तेवढ्यात जिन्याच्या शेवटच्या पायरीवर लाकूड मोडल्याचा कडकड आवाज झाला आणि दारात तो उभा राहिला. त्याचं शरीर फुगलं होतं. कातडी काळी निळी पडली होती. समीरला पाण्यात मारल्यामुळे त्याच्या अंगातून अजूनही चिखल आणि रक्त निथळत होतं. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते आणि बोटांच्या जागी वाकडी नखं होती. सर्वात भयानक म्हणजे त्याचे डोळे. ते आता लाल नव्हते तर पूर्णपणे पांढरे झाले होते. आणि त्याच्या तोंडात समीरचा एक तुटलेला हात अजूनही लटकत होता, जो तो उसासारखा चघळत होता. खच. त्यानं तो हात दातानं फोडला आणि जमिनीवर थुंकला. पूजा कोपऱ्यात भीतीनं थिजून गेली होती.
तिची वाचाच गेली होती. राक्षसानं मान वळून पूजाकडे पाहिलं आणि मगाशी कबीर जसा हसला होता तसाच तो हसला. पूजा, सेल्फी, स्माईल. त्याचा आवाज असा होता जसं घशात काचा अडकलेत. तो पूजाच्या दिशेनं झेपावला. नाही! म्हातारा मध्ये आला. म्हातारा त्या राक्षसाच्या समोर हात पसरून उभा राहिला. बाळा, थांब. हे पाहुणे आहेत. यांना असं नाही मारायचं. विधी करायचा आहे. राक्षसानं क्षणभर म्हाताऱ्याकडे पाहिलं. जणू काही तू विचार करत होता. पण पुढच्याच क्षणी एका झटक्यात राक्षसानं म्हाताऱ्याचं डोकं आपल्या पंजात पकडलं. बाळा, हे काय करतोयस? म्हातारा घाबरला. राक्षसानं तोंड उघडलं. त्याचा जबडा सापासारखा मोठा झाला. मला खूप भूक लागलीये. आणि एका क्षणात त्यानं म्हाताऱ्याचं डोकं धडावेगळं केलं. रक्ताचा एक गरम फवारा माझ्या आणि नेहाच्या चेहऱ्यावर उडाला. म्हाताऱ्याचं धड खाली पडलं आणि त्या राक्षसानं ते डोकं एखाद्या चेंडूसारखं कोपऱ्यात फेकून दिलं. ज्या मालकानं त्याला पोसले त्यालाच त्यानं खाल्ले होते. आता त्याला थांबवणारा कोणीच नव्हता. खिडकी तोड विक्रांत! नेहा किंचाळली. मी बाजूला पडलेली ती जड पेटी उचलली आणि पूर्ण ताकदीनं खिडकीवर मारली. खणखण काचा फुटल्या. गंजलेले गज वाकले. उडी मार नेहा, लवकर! आम्ही दुसऱ्या मजल्यावर होतो. खाली अंधार होता आणि काटेरी झुरपं होती. पण इथे थांबणं म्हणजे मृत्यू होता. नेहा खिडकीतून बाहेर चढली आणि तिनं उडी मारली. आह! खाली पडल्यावर तिच्या कणण्याचा आवाज आला. मी पूजाकडे वळलो. पूजा, हात दे! पूजा अजूनही शॉकमध्ये होती. ती हलतच नव्हती. राक्षस आता तिच्या अगदी जवळ पोचला होता. म्हाताऱ्याचं रक्त चाखल्यावर त्याची भूक आणखी वाढली होती. पूजा! मी ओरडलो. मी तिचा हात पकडायला पुढे झालो, पण उशीर झाला होता. त्या राक्षसानं आपले दोन्ही हात पूजाच्या खांद्यावर ठेवले. पूजा भानावर आली. तिनं माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात मला वाचव अशी याचना होती. राक्षसानं तिचे दोन्ही खांदे पकडून विरुद्ध दिशेनं ओढले. जसं एखादं कापड फाडावं तसं त्यानं पूजाला मधून फाडलं. तिची किंचाळी फक्त अर्ध्या सेकंदासाठी आली आणि मग रक्ताच्या गुरण्यांमध्ये विरून गेली. माझ्या अंगावरचं रक्त आणि समोरचं ते बिभत्स दृश्य बघून मला उलटी झाली. राक्षसाचं लक्ष आता पूर्णपणे पूजामध्ये होतं. हीच माझी संधी होती. मी खिडकीकडे धावत, तुझा पाय बरा झाला? मी थरथरत्या आवाजात विचारलं. नेहानं स्मित हास्य केलं. ते हसू, तेच हसू जे गुहेत कबीरनं दिलं होतं. तेच हसू जे वाड्यात त्या राक्षसानं दिलं होतं. तिनं माझ्या कानाजवळ तोंड नेलं आणि कुजबुजली. जंगलातून बाहेर पडायला मला कोणाची तरी मदत हवीच होती ना. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी ओरडणार होतो, पण माझा आवाजच फुटला नाही. नेहानं नाही, त्या गोष्टीनं माझा हात घट्ट पकडला. तिची नखं माझ्या मनगटात रुतली. ट्रक वेगानं हायवेवर धावत होता. ड्रायव्हरला वाटत होतं त्यानं 2 जीवांना वाचवलंय, पण त्याला माहीत नव्हतं की त्यानं मृतांच्या जंगलातून एका गोष्टीला शहरात नेण्यासाठी लिफ्ट दिली आहे. आणि यावेळी ती गोष्ट एकटी नाहीये. मित्रांनो, ही होती आजची थरारक कथा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.